Hello my dear students, how are you? Today we are going to study a poem All the World is a Stage by William Shakespeare. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. बऱ्याच माझ्या विद्यार्थ्यांनी मला असं सजेशन दिलं, असं सुचवलं की मॅडम जर का तुम्ही मराठीतून पण थोडंसं काही बोललात किंवा मराठीत आम्हाला कवितांचं थोडंसं ट्रान्सलेशन सांगितलं तर आम्हाला समजण्यास थोडीशी मदत होईल. तर यापुढे मीही असा विचार केला की जर का मी थोडंसं मराठीतून त्याचा अनुवाद सांगितला कवितांचा तर इतर जे वाचक आहेत कवितांचे, मराठी कवितांचे वाचक आहेत आणि ज्यांच्यापर्यंत इंग्रजी कविता पोहोचत नाहीत कदाचित भाषेच्या अडथळ्यामुळे, तर त्यांच्याकरता आणि तसेच माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींकरिता मी ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज जी कविता जगप्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपियर यांनी लिहिलेली आहे त्याचा आज अनुवाद इथे मी थोडक्यात तुमच्यासमोर मांडत आहे. ही कविता TYBAच्या विद्यार्थ्यांकरता कंपल्सरी इंग्लिश या कोर्समध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या TYBA कंपल्सरी इंग्लिश या पेपरमध्ये ही कविता पहिल्या सेमिस्टरमध्ये इन्क्लूड केलेली आहे. तर माझी अशी अपेक्षा आहे किंवा आशा आहे की हा मी केलेला अनुवाद किंवा हे मी केलेलं जे काही त्याचं विवेचन आहे ते तुम्हाला नक्की आवडेल. तर आपण आता सुरुवात करूया. ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज, विलियम शेक्सपियर. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विलियम शेक्सपियर हे जगप्रसिद्ध नाटककार तसेच कवी आहेत. असं म्हटलं जातं की त्यांनी 154 सॉनेट्स, ज्याला मराठीमध्ये तुम्ही सुनीत असं म्हणता, आणि 37 नाटकं, कारण काही नाटकं त्यांची अर्धवट राहिली किंवा काही लॉस्ट झाली, सापडली नाही, त्याच्यामुळे त्यांच्या नावावर 37-38 नाटकं आहेत असं म्हटलं जातं. त्या नाटकांमध्ये त्यांनी काही शोकांतिका लिहिलेल्या आहेत, काही कॉमेडी नाटकं लिहिलेली आहेत, काही ट्रॅजेडी कॉमेडी नाटकं लिहिलेली आहेत. त्यालाच बऱ्याच वेळेला रोमान्सेस असं म्हटलं जातं. तर त्यांच्या ट्रॅजेडीजमधले फेमस ट्रॅजेडीज तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहेत, माहिती आहेत. ऑथेलो आहे, हॅमलेट आहे, मॅकबेथ आहे, किंग लिअर आहे आणि सगळ्यात अशी मोठं त्यांचं नाटक जे अतिशय प्रसिद्ध आहे ते म्हणजे रोमिओ अँड ज्युलिएट. त्यांचे हिस्टॉरिकल प्लेज, ऐतिहासिक नाटकं जी आहेत त्याच्यामध्ये रिचर्ड सेकंड, थर्ड, हेनरी फिफ्थ, सिक्स्थ, हेनरी पाचवा, सहावा अशी त्यांची ऐतिहासिक नाटकं देखील प्रसिद्ध आहेत. आणि ट्रॅजी कॉमेडीज किंवा रोमान्सेस ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये त्यांची सिम्बेलिन, द टेम्पेस्ट, द विंटर्स टेल अशी त्यांची नाटकं प्रसिद्ध आहेत. आणि कॉमेडीजमध्ये द कॉमेडी ऑफ एरर्स, मर्चंट ऑफ व्हेनिस, मच ॲडो अबाउट नथिंग, ॲज यू लाईक इट, ट्वेल्थ नाईट अशी काही उदाहरणादाखल मी तुम्हाला काही नाटकांचे इथे संदर्भ किंवा नावं सांगितलेली आहेत. ही जी कविता आहे ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज, ही ॲज यू लाईक इट, मी आता जे तुम्हाला सांगितलं की त्यांचं एक कॉमेडी नाटक होतं आणि त्या नाटकामधलं हे एक स्वगत आहे, दिस इज अ मोनोलॉग. हा मोनोलॉग त्या नाटकामधील एका पात्राने सादर केलेला आहे, प्रेझेंट केलेला आहे. तो थोडासा मेलँकली अवस्थेमध्ये आहे, तो थोडासा सॅड आहे, तो थोडासा दुःखी आहे. त्याचं नाव जॅक्वस असं आहे. आणि ॲज यू लाईक इट या नाटकातल्या 3ऱ्या अंकातल्या 7व्या सीनमध्ये ही कविता म्हणा किंवा हा मोनोलॉग म्हणा, ज्याला स्वगत म्हणू शकता तुम्ही मराठीमध्ये, तो सादर केला गेलेला आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते जगप्रसिद्ध नाटककार होते, त्याचप्रमाणे कवीही होते. माझा हा प्रयत्न राहणार आहे यापुढे ज्यावेळेस मी मराठीमधून अनुवाद सादर करण्याचा प्रयत्न करेन की तुमच्या असं लक्षात आलं असेल की आज समाज किंवा विद्यार्थी हा थोडासा लिटरेचरपासून, साहित्यापासून थोडासा दूर चाललेला आहे. तर ही नक्कीच खेदजनक किंवा चिंताजनक अशी बाब आहे. लिटरेचरमध्ये कुठल्याही भाषेतलं असू दे साहित्य, ते मराठी असेल अथवा इंग्रजी असेल, तर
ते आपल्या मनाला खूप पोषण देत असतं, खूप आपल्याला ते सांगत असतं. आपण जर का नीट ऐकलं तर ते आपल्याला खूप प्रेरणा देत असतं. बऱ्याच वेळेला काही कविता आपल्याला खूप प्रेरणा देऊन जातात. तुम्ही गाणी ऐकता, सिनेमातली गाणी ऐकता, ती गाणी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुम्ही जर का त्याच्या टायटल्स मध्ये बघितलं तर त्यांना लिरिक रायटर असं म्हणलेलं असतं. आणि लिरिकचा मराठीमधील अनुवाद आहे गीत किंवा कविता. कविता पहिल्यांदा लिहिली जाते आणि नंतर त्याला म्युझिक दिल्यानंतर त्याचं गीतामध्ये रूपांतर होतं. जी गाता येते ते गीत, जी आपण नुसती वाचतो ती कविता. तर माझा असा प्रयत्न राहील किंवा मला असं वाटतंय की जगातल्या ज्या काही खूप प्रसिद्ध अशा कविता आहेत किंवा प्रसिद्ध अशा छोट्या गोष्टी आहेत, शॉर्ट स्टोरीज आहेत किंवा काही नॉवेल्स आहेत, ते नक्कीच वाचकांनी किंवा विद्यार्थ्यांनी वाचावेत, कारण ते आपल्या मनाला अतिशय प्रेरणा देतात. त्याच्यामध्ये मग ऑथर्स हे संपूर्ण जगातले असतील, म्हणजे ते इंग्लंडमधले असतील ते देखील तुम्ही वाचा, अमेरिकेतले असतील ते देखील तुम्ही वाचा, आपले मराठीतील साहित्यकृती आहेत त्या देखील तुम्ही त्याचा आस्वाद घ्या, किंवा आपल्याकडे इतर रिजनल लँग्वेजेसमध्ये सुद्धा काही उत्तम कलाकृती झालेल्या आहेत. तर त्या कलाकृतींचे अनुवाद आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अवेलेबल आहेत. यूट्यूबवर त्यांचे छोटे छोटे व्हिडिओज पण अवेलेबल आहेत. तर कृपया तुम्ही त्याचा आस्वाद घ्यावा, जेणेकरून आपल्याला एक जीवन जगण्याला एक उमेद मिळते. ज्यावेळेला आपण निराश असतो त्यावेळेला, काही वेळेला गाणी ऐकल्यानंतर, मी जसं मगाशी म्हणाले त्याप्रमाणे, तुम्ही काही गाणी ऐकलीत, तुम्ही काही सिनेमे पाहिलेत, तुम्ही काही पुस्तकं वाचली, तर ती तुमच्या मनाला उभारी येते. पुन्हा एकदा जीवन जगण्याची उमेद तुमच्या कोमेजलेल्या मनाला प्राप्त होते. किंवा अगदी आपण कंटाळलेलो जरी असलो तरी 4 गाणी ऐकली, 4 अगदी जोक्स जरी तुम्ही वाचले, हा पण एक साहित्याचाच प्रकार आहे. हे सगळं केलं तर तुम्हाला एक नवीन अंतस्फूर्ती किंवा प्रेरणा मिळते. अशा काही कविता आहेत, तर त्या मालेमधील म्हणा किंवा त्या सिक्वेन्समधील म्हणा, मला आवडलेली ही एक कविता आहे, ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज. लिटरेचर आणि फिलॉसॉफी ह्याच्यामध्ये काही फारसं अंतर नाही. साहित्य आणि तत्वज्ञान हे एकमेकाशी निगडीतच आहे, या मताची मी आहे. कारण साहित्यामधून जीवनाचं तत्वज्ञानच बऱ्याच वेळेला समाजापुढे किंवा वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला असतो. आपण कवितेला सुरुवात करूया. ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज. शेक्सपियर इथे म्हणतायत की जग म्हणजे एक रंगमंच आहे, एक थिएटर आहे, जिथे स्टेज आहे तिथे, आणि तिथे सगळेजण परफॉर्म करतायत, तिथे सगळेजण आपली कला सादर करतायत. ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज अँड ऑल द मेन अँड वुमेन मेअरली प्लेयर्स. इथं प्लेयर्सचा अर्थ खेळाडू नव्हे, तर इथं प्लेयर्सचा अर्थ नाटकामध्ये काम करणारे कलाकार, स्त्री पुरुष असं तुम्ही म्हणू शकता. तर शेक्सपियरने इथे अशी कल्पना केलेली आहे की हा संपूर्ण जग म्हणजे एक मोठा रंगमंच आहे, आणि त्याच्यावर आपण सगळेजण आपापल्या छोट्या छोट्या कथानकांमधले, उपकथानकांमधले, प्लॉट्स आणि सब प्लॉट्स मधले आपण सर्वजण हे हिरो आणि हिरोईन्स आहोत, तुमच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर, किंवा आपण ऍक्टर्स अँड ऍक्ट्रेसेस आहोत. आणि प्रत्येकजण त्यांच्या छोट्या कथानकांमधला लिडिंग हिरो किंवा लिडिंग हिरोईनच आहे, लिडिंग ऍक्टर किंवा लिडिंग ऍक्ट्रेसेसच आहे. ओके. दे हॅव देअर एक्झिस्ट अँड देअर एंट्रन्सेस. तुम्ही जर का थिएटर बघितलं असेल, आतून पाहिलं असेल, तर त्याला एक एंट्रन्स असतो आणि एक एक्झिट असते, जिकडून कलाकार आतमध्ये एंट्री घेतात आणि एका विंगेतून ते येतात आणि दुसऱ्या विंगेतून ते बाहेर जातात. तर ह्या 2 विंग्स किंवा हे 2 एंट्रन्स आणि एक्झिट म्हणजे काय आहे, तर जसं आपल्या जगामध्ये जन्म होतो, बर्थ हा एक एंट्रन्स आहे, आणि एक्झिट म्हणजे आपला मृत्यू आहे. या रंगमंचावर येणारा प्रत्येक माणूस, म्हणजे जन्माला येणारा, या जगामध्ये जन्माला येणारा प्रत्येक माणूस, ह्याला थोडक्यात कधी ना कधीतरी इथनं एक्झिट घ्यायची आहे. हा रंगमंच सोडून त्याला जावंच लागणार आहे. कोणीही इथला परमनंट रहिवासी नाही, कायमचं इथं कुठलंही पात्र नाही. And one man, his time plays many parts. And one man, his time plays many parts. तुम्ही बघा की जे आपण कलाकार आहोत, किंवा जसं शेक्सपियर म्हणतोय आपण व्यक्ती आहोत या जगामधल्या, तर प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळे रोल्स एकाच वेळेला प्ले करत असतो. एकाच वेळेला आपण वेगवेगळ्या भूमिका जीवन जगताना निभावून नेत असतो, वठवत असतो.
फॉर एक्झाम्पल मी आता इथे इंग्लिशची प्राध्यापिका आहे, पण मी ती थोड्या म्हणजे माझा जो काही कॉलेजमधला काळ असेल, माझी वेळ ठरलेली असेल तेवढ्या वेळेपुरती मी प्राध्यापिका असते. घरी आल्यानंतर मी पत्नी होते, मी आईची माझ्या मुलगी होते, सासू सासऱ्यांची मी सून होते, माझ्या मुलाची मी आई होते, माझ्या बहिणींची मी बहीण होते, मामी होते, आत्या होते. सो आपण वेगवेगळे रोल्स, एकाच वेळेला एक व्यक्ती अनेक रोल्स निभावून नेत असतो, उत्तम रीतीने निभावत असतो. आणि ह्याचा अर्थ हा एक झाला. आणि दुसरा एक अर्थ म्हणजे काय की आपल्या लाईफमध्ये काही स्टेजेस असतात. आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक ठिकाणी काहीतरी टप्पे आहेत ज्याच्याविषयी तो पुढे नंतर बोलत आहे. हिज ऍक्ट्स बीइंग 7 एजेस. शेक्सपियरच्या मते आपल्या जीवनामध्ये किती टप्पे आहेत तर 7 टप्पे आहेत. ऍट फर्स्ट द इन्फंट. तो पहिला टप्पा काय सांगतोय तर इन्फंटचा आहे. इन्फंट म्हणजे न्यूबॉर्न बेबी, जे नवीन जन्मलेलं जे बालक असतं, ज्याला अर्भक असं तुम्ही म्हणता, किंवा अगदी ते 2-3 वर्षापर्यंतचं होईपर्यंतचं जे काही मूल आहे, छोटी बाल्यावस्था आहे, त्याला इन्फंट असं म्हणलं जातं. तर ती आपल्या आयुष्यातली पहिली स्टेज आहे, पहिला टप्पा आहे. म्युलिंग अँड प्युकिंग इन द नर्सेस आर्म. त्यावेळेला आपण पूर्णपणे हे आपण आपल्या पॅरेंट्सवर, आपल्या पालकांवर अवलंबून असतो, किंवा आपली जी दाई असते तिच्यावर आपण अवलंबून असतो. आपल्याला कुणावर तरी अवलंबून असावं लागतं. आणि रडण्याशिवाय, म्युइंगचा अर्थ काय आहे म्युलिंगचा, की बालक काय करू शकतं. त्याला भूक लागलेली आहे ते रडतं, त्याला काही शिशू आलेली आहे तरी देखील ते रडतं, आणि काही वेळेला त्याला दूध पचलं नाही, अन्न पचलं नाही तर ते उलटी करतं. प्युकिंग इज वॉमिटिंग, उलटी करणे. तर एवढी 2-4च कामं ते हसतं आलेल्या गेलेल्यांच्याकडे बघून. तर एवढी 2-4च कामं ते या बाल्यावस्थेमध्ये ते करू शकत असतं. देन द विनिंग स्कूल बॉय विथ हिज सॅशल. आता ही बाल्यावस्था आपण ओलांडलेली आहे, आपण पुढच्या टप्प्याकडे गेलेलो आहे, सेकंड स्टेज ऑफ लाईफ. विनिंग स्कूल बॉय. हा स्कूल बॉय कसा आहे, हा स्थिर आहे का. स्कूल गोईंग चिल्ड्रन तुम्ही बघितले असतील, शाळेला जाणारी मुलं सकाळी बस स्टॉपवर बस यायची वाट पाहत ते थांबलेले असतात. ते अतिशय चंचल असतात, ते सतत भिरभिर भिरभिर अशी त्यांची नजर असते, एका ठिकाणी त्यांचं मन स्थिर नसतं. बऱ्याच वेळेला त्यांना अनेक गोष्टी एकाच वेळेला त्यांना करायच्या असतात. बरं, त्यांना स्कूलला जायला आवडतं का तर अजिबात नाही. आई वडील त्यांना जबरदस्तीने स्कूलला पाठवतात. इथे शेक्सपियर पुढे तेच म्हणतात. अँड शायनिंग मॉर्निंग फेसेस क्रीपिंग लाईक स्मेल. त्यांचे फेसेस कसे आहेत, त्यांचे फेसेस हे खूप शायनिंग आहेत, म्हणजे चकाकणारे आहेत त्यांचे चेहरे, कारण ते तरुण आहेत, तजेला आहे. तरुण नाही, सॉरी, लहान मुलं आहेत ती, त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तजेला आहे. परंतु ते आनंदाने किंवा उत्साहाने शाळेला जात आहेत का तर अजिबात नाही. ते स्नेल सारखे जात आहेत. गोगल गाय तुम्हाला सगळ्यांना माहितीये, जगातला सगळ्यात हळू चालणारा जो क्रिएचर आहे, जो कीटक आहे, त्याच्यासारखे ते ढकलत ढकलत किंवा रांगत रांगत, सरपटत सरपटत, म्हणजे नाखुशीने ते स्कूलला जात आहेत. पहिली स्टेज होती इन्फंट. दुसरी स्टेज आहे शाळेला जाणारी मुलं किंवा मुली. अनविलिंगली टू स्कूल. शाळेला कसे जात आहेत ते अनिच्छेने जात आहेत, त्यांची अजिबात शाळेला जायची इच्छा नाही. अँड देन साईंग लाईक फर्नेस विथ अ वूफुल बलाड. आता चौथ्या टप्प्याकडे आपण आलेलो आहे, आयुष्याच्या 4th स्टेजकडे आपण वळलेलो आहे. ॲडोलेसंट स्टेज तुम्ही म्हणू शकता, पौगंडावस्था, जी स्कूल गोईंग बॉय आणि तारुण्याच्या मधली जी अवस्था आहे. साधारणपणे वयात आल्यानंतर मुला मुलींची ही अवस्था होते. अँड देन साईंग लाईक फर्नेस. आपण उसासे टाकायला लागतो. म्हणजे जी पौगंडावस्थेतली मुलं आहेत ती प्रेमात पडतात, त्यांचे प्रेमभंग होतात, कविता लिहिल्या जातात. आणि ते कसे आहेत म्हणतोय, त्यावेळेची मनाची अवस्था कशी आहे तर ते उसासे टाकतायत. जसं भट्टी तुम्ही बघितली असेल, भट्टीमध्ये भाता असतो आणि आग पेटवलेली असते, तर त्या ज्वाला पेटल्याप्रमाणे ते उसासे टाकतात. एक प्रकारचं चैतन्य पण असतं, उत्साह पण असतो त्या वयामध्ये. परंतु त्याच वेळेला प्रेमभंगाचं दुःख पण बऱ्याच लोकांना सामोरं जावं लागतं, प्रेमभंगाच्या दुःखाला. विथ अ वूफुल बलाड. वूफुल म्हणजे दुःखी, बलाड म्हणजे पोवाडा म्हणा, किंवा इथे त्याचा अर्थ कविता असेल. अगदी बलाडचा प्रॉपर मिनिंग पोवाडाच आहे, परंतु इथे काही पोवाडे रचले जात नाहीत. तर या त्यांच्या प्रेमिकांवर, त्यांच्या प्रियकरांवर, त्यांच्या प्रेमभंगावर, त्यांच्या प्रेमावर अनेक कविता
तुम्ही पण लिहिल्या असतील तुमच्या पौगंडावस्थेमध्ये आणि आम्ही पण लिहिलेले असतील. हे खूप बट नॉर्मल आहे किंवा नॅचरल आहे. मेड टू हिज मिस्ट्रेसेस आयब्रो. मिस्ट्रेस जी बिलवेड आहे, जी प्रेयसी आहे, तिच्या प्रत्येक सौंदर्याच्या प्रत्येक आविर्भावावर तो प्रियकर कविता लिहू इच्छितो. म्हणजे आपण पहिली स्टेज कुठली बघितली तर ती होती इन्फंट. दुसरी स्टेज कुठली बघितली तर ती होती तुम्ही चाइल्डहुड म्हणू शकता किंवा स्कूल गोईंग बॉय, स्कूल गोईंग चिल्ड्रन असं म्हणू शकता. तिसरी स्टेज आपली काय होती तर ॲडोलेसेंट, जे पौगंडावस्थेतली मुलं मुली आहेत, जी प्रेमामध्ये नुकतीच पडलेली आहेत, पहिल्या प्रेमात पडलेली आहेत तुम्ही म्हणू शकता. आणि नंतर जी पुढची स्टेज येते, देन अ सोल्जर फुल ऑफ स्ट्रेंज ओथ्स अँड बियर्डेड लाईक द पार्ड. पुढची स्टेज विलियम शेक्सपियरच्या मते जी आहे ती म्हणजे सोल्जर असं ते म्हणतायत, सैनिक. तर त्यावेळेला विलियम शेक्सपियरने ज्या वेळेला ही कविता लिहिली त्यावेळेला तरुणांचा मुख्य ऑक्युपेशन म्हणा, प्रोफेशन म्हणा, हे ते राजाच्या आर्मीमध्ये, राजाच्या सैन्यामध्ये ते सैनिक म्हणून भरती व्हायचे. तर त्याच्यामुळे आणि तरुणपणामध्ये अंगामध्ये उमेद असते, जिगर असते एक प्रकारची, आणि एक उत्साह असतो, चैतन्य असतं, म्हणून त्याला तिथे पार्ड म्हणलेलं आहे. पार्ड म्हणजे काय तर लेपर्ड. लेपर्ड म्हणजे काय तर चित्ता. चित्ता कसा चपळ असतो तसं तरुण मुलं मुली ही कशी आहेत तर ती चित्त्यासारखी चपळ आहेत. आणि तिथे अनेक प्रकारच्या आणाभाका घेतल्या जातात. फुल ऑफ स्ट्रेंज ओथ्स, शपथ घेतली जाते. मग तिथे ती शपथ काहीतरी करून दाखवण्याची असेल, देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची असेल, प्रेयसीसाठी असेल, आई वडिलांसाठी असेल, स्वतःच्या काहीतरी कर्तबगारीसाठी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या शपथा तरुण मुलं घेत असतात आणि त्या निभावून नेतात. ओके, आपण आता चौथी स्टेज क्रॉस केलेली आहे. आता आपण पुढच्या स्टेजकडे चालूय. जेलस इन ऑनर, सडन अँड क्विक इन क्वारल, सीकिंग द बबल रेप्युटेशन इव्हन इन द कॅनन्स माउथ. आता कसा असतो तरुण मुलगा किंवा तारुण्य कसं असतं? सडन अँड क्विक इन क्वारल. आता तुमच्याकडे तुम्ही स्वतःच उदाहरण घेतलं, तरुण मुलं मुली जर का हा व्हिडिओ पाहत असतील तर राग लगेच येतो तरुणांना किंवा एखाद्या गोष्टीची चीड आपल्याला लगेच येते. सडन अँड क्विक इन क्वारल, कारण रक्त गरम असतं, आपलं सळसळत असतं रक्त. ओके, तर ते म्हणतायत की रक्त गरम आहे. सडन अँड क्विक इन क्वारल. जेलस इन ऑनर, थोडीशी जेलसी असते. माझा मित्रमैत्रीण, माझा सहकारी, माझा ऑफिस मधला कोणीतरी माझ्या थोडासा पुढे गेलेला आहे, त्याला थोडासा जास्त मान सन्मान मिळतोय, तर मनामध्ये कुठेतरी थोडीशी असूया असते, आपल्याला जेलस फिलिंग आपण त्याच्याबद्दल असतं. सीकिंग द बबल रेप्युटेशन. तरुणपणामध्ये शेक्सपियर म्हणतोय की माणसं कशाच्या मागे धावतात तरुण मुलं जनरली तर बबल रेप्युटेशन. रेप्युटेशन म्हणजे प्रसिद्धी, फेम, प्रसिद्धीच्या मागे धावतायत. पण त्यांना हे माहित नाहीये की हे रेप्युटेशन कशासारखं आहे तर हे रेप्युटेशन एखाद्या बबल सारखं आहे. बुडबुडा जसा असतो, आपण साबणाचं पाणी करतो किंवा पाण्यावर बुडबुडे येतात, त्याचं आयुष्य हे अतिशय टेम्पररी असतं. बुडबुडा हा अतिशय क्षणार्धासाठी असतो. तसंच हे रेप्युटेशन आहे माणसाचं, तर त्याच्या मागं लागणं काही योग्य नाही. हे ठसवण्याकरता इथे बबल रेप्युटेशनच्या मागे तरुणाई धावते असं इथे म्हणलेलं आहे. इव्हन इन द कॅनन्स माउथ, म्हणजे अगदी तोफेच्या तोंडी जरी जायचं असेल तरी देखील तिथे रेप्युटेशन कसं मिळेल असं बघितलं जातं, असं देखील शेक्सपियरियनचं म्हणणं आहे. आता पुढच्या स्टेजकडे, अँड देन द जस्टिस. आता तरुण पण थोडंसं सरत आलेलं आहे, थोडासा माणूस सेटल झालाय असं तुम्ही म्हणू शकता, लग्न वगैरे झालेलं आहे, थोडंसं मुलाबाळांचा मिडल एज तुम्ही त्याला म्हणू शकता, मुलं बाळं आहेत. आणि मग त्यावेळेला माणूस कसा असतो तर ही इज लाईक अ जस्टिस. न्यायाधीश तुम्ही बघितला असेल, जज तुम्ही ज्याला म्हणता, कोर्टमध्ये असतो तो. ओके, तर तो न्यायाधीश कसा असतो तर त्याला चांगल्या आणि वाईटाची आता जाण आलेली आहे. तो एका पर्टिक्युलर एज पर्यंत पोहोचलेला आहे, वयापर्यंत पोहोचलेला आहे. त्याला आता जाण आले की काय चूक आहे आणि काय बरोबर आहे. न्याय्य म्हणून न्यायाधीश काय करतात तर न्याय देतात. न्याय म्हणजे काय तर चुकीची बाजू ते हटवून टाकतात आणि बरोबर बाजू ते घेतात. इन फेअर राऊंड बेली विथ गुड कॅपॉन लाईन्ड.
इथे थोडंसं काय म्हणतायत की आता माणूस सेटल झालाय, मग त्याची बेली, त्याची टम्मी जरा बाहेर आलेली आहे, तो थोडासा फॅट वगैरे झालेला आहे, शरीराने सुदृढ झालेला आहे, त्याचं पोट थोडंसं सुटलेलं आहे. राऊंड बेली विथ गुड कॅपॉन लाईन. कॅपॉन लाईन ही एक फ्रेज आहे. तो एक प्रकारचा कोट असायचा पूर्वी शेक्सपिरियन पिरियडमध्ये की ज्याला 16 पॉकेट्स असायचे आणि एक वेगळ्या अर्थाने, म्हणजे हा झाला लिटरल मिनिंग, शब्दशः अर्थ, आणि त्याचा जो फिगरेटिव्ह मिनिंग तुम्ही जर का घेतला तर त्याचा अर्थ आहे की न्यायाधीशाला काही लाच द्यावी लागायची काही गोष्टी आपल्या मनासारख्या करवून घेण्याकरता, तर त्याच्यासाठी सुद्धा हा कॅपॉन लाईन हा शब्द, ही फ्रेज, हा वाक्प्रचार वापरला जायचा. तर हा जस्टिस कसा आहे, थोडासा फॅट आहे, त्याची ढेरी थोडीशी पुढे आलेली आहे, राऊंड बेली, त्याला चांगल्या वाईटाची जाण आहे. काही वेळेला तो आपली कामं करून घेण्याकरता किंवा देण्याकरता, दोन्हीही बाजू तुम्ही म्हणू शकता, घेण्याकरता तो काही वेळेला थोडंसं काहीतरी ब्राईब घेतो असं तुम्ही म्हणू शकता. त्याची पाकिटं ही कशी आहेत, आता तुडुंब भरलेली आहे. तो त्याने जे आयुष्यामध्ये त्याला अचीव करायचं होतं ते त्याने बऱ्यापैकी सगळ्या प्रकारे अचीव केलेलं आहे. विथ आईज सिव्हिअर. तुमच्या आई वडिलांचे डोळे कसे असतात, सिव्हिअर, तीक्ष्ण. ते तीक्ष्ण कशामुळे होतात, तर अनुभवामुळे होतात, एक्सपिरियन्समुळे होतात. तरुणपणामध्ये कदाचित ते तुमच्यासारखेच असतील, पण आता त्यांना कळून चुकलेलं आहे काय चुकीचं आहे आणि काय वाईट बरोबर आहे, किंवा माझा मुलगा मुलगी खरं बोलतोय का खोटं बोलतोय, आज त्याने काही चूक केलेली आहे किंवा नाही, हे फक्त त्यांच्या नजरेने ते ताडू शकतात, ते ओळखू शकतात तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. विथ आईज सिव्हिअर अँड बियर्ड ऑफ फॉर्मल कट. म्हणजे पूर्वी ज्या काही वेशभूषा, केशभूषा किंवा दाढीचे काही वेगवेगळे शेप, मुस्टाचचे काही वेगवेगळे शेप्स तरुणपणामध्ये केले जातात, परंतु जशी ती जस्टिसची स्टेज येते, मिडल एज येतं, त्यावेळेला माणूस कसा राहायला बघतो, कसा तो वेशभूषा किंवा केशभूषा करतो, तर तो डिसेंट राहण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याची दाढी सुद्धा त्याने व्यवस्थित कट केलेली आहे, फॉर्मल कट केलेली आहे. फुल ऑफ वाईज सॉज अँड मॉडर्न सेन्स. त्याच्या वागण्या, बोलण्यात, चालण्यात तो सतत तुम्हाला उपदेशाचे डोस पाजत असतो. 2 जनरेशनचं पटत नाही असं म्हणलं जातं की आई वडिलांचं जनरली मुलं ऐकत नाहीत असं पण म्हणलं जातं. का तर आई वडील येता जाता उपदेशाचे डोस मुलांना पाजत असतात. त्याला वाईज सॉज म्हणलेलं आहे, म्हणी सांगत असतात. बोलता बोलता काही वाक्प्रचारातून ते तुम्हाला उपदेश देण्याचा प्रयत्न करत असतात, किंवा काही मॉडर्न सेइंग्स, एक्झाम्पल्स त्यांच्या आयुष्यामधली काही घडलीत आणि मग तुम्हाला मुलांना काय वाटतं, आई वडील आम्हाला सारखं 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 तेच उपदेशाचे कडू डोस पाजतायत, तर आम्हाला ते काही आवडत नाही. पण हे वयच असं असतं. अँड सो ही प्लेज हिज पार्ट. आणि अशा प्रकारे तो त्याचा रोल निभावून येतो, मध्यमवयीन पुरुषाचा किंवा स्त्रीचा. द 6th एज शिफ्ट्स. आता 6वी स्टेज आलेली आहे, जी मिडल एजच्या नंतर येते आणि जी वृद्धत्वाच्या अगोदर येते. तुम्ही त्याला प्री ओल्ड एज असं म्हणू शकता, किंवा तो व्यक्ती पूर्णपणे म्हातारा झालेला नाहीये, पण वृद्धत्वाकडे थोडासा आता तो काय झालेला आहे, कललेला आहे किंवा झुकलेला आहे. इन टू द लीन अँड स्लीपर्ड पॅन्टॅलून ट्राउझर्स. आता बघा त्याची पुन्हा एकदा त्याची वेशभूषा काय झालेली आहे, चेंज झालेली आहे. विथ स्पेक्टॅकल्स ऑन नोज अँड पाउच ऑन साइड. बघा ना, तो थोडासा आता लीन झालाय, थोडासा आता मध्यमवयीन वयामध्ये तो कसा होता, थोडासा फॅट झाला होता, त्याची बेली पुढे आलेली होती, ढेरी थोडीशी पुढे आलेली होती. आता पुन्हा तो बारीक झालेला आहे. अँड स्लीपर्ड पॅन्टॅलून ट्राउझर्स. पॅन्टॅलून म्हणजे ट्राउझर्स, सॉरी. आता त्याची जी ढेरीवर टाईट बसणारी त्याची जी ट्राउझर्स होती ती काय होती, आता थोडीशी स्लिप व्हायला लागलेली आहे, घसरायला लागलेली आहे. तर पॅन्टॅलून हा एक ट्राउझर्सचा प्रकार आहे, ज्याला बेल्ट असतात वर, ओके. तशा प्रकारची ट्राउझर या थोड्याशा एजेड व्यक्तीने परिधान करायला आता सुरुवात केलेली आहे, कारण ती त्याच्या ढेरीवरून घसरती आहे. नाकावर चष्मा आलेला आहे. अँड पाउच ऑन साइड. एक प्रकारचं पाउच आहे, ज्याच्यामध्ये काय म्हणा तुम्ही, गोळ्या औषधं म्हणा किंवा काय त्यांनी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. हिज युथफुल होज वेल सेव्ड अ वर्ल्ड टू वाईड. जेव्हा तो तरुण होता त्याच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ताकद होती, काहीतरी करून दाखवण्याची इच्छा होती. त्याने त्याचं जग मोठं बनवलेलं आहे, किंवा त्याला जे काही अचीव करायचं होतं ते आता जवळजवळ त्याचं अचीव करून सगळं झालेलं आहे. साधारण एक
60चा माणूस तुम्ही बघा, जो आता रिटायरमेंटच्या एजकडे झुकलेला आहे, त्याने त्याच्या आयुष्यात त्याला जे जे काही करायचं असतं ते बऱ्याच लोकांनी त्या वेळेपर्यंत 60व्या वर्षापर्यंत ते अचीव केलेलं असतं. त्यांनी त्यांचं एक वेगळं जग मोठं बनवलेलं आहे किंवा प्रस्थापित केलेलं आहे. वर्ल्ड टू वाइल्ड. फॉर हिज श्रँक अँड हिज बिग मॅनली व्हॉइस. आता थोडंसं इथं या वाक्याच्या पुढे तो जे 70च्या पुढे जे एक अतिशय वृद्धापकाळ म्हणता तुम्ही त्याला, तो येतो. त्यावेळेला वृद्धांच्या शरीरामध्ये खूप मोठे तिथे बदल घडायला लागतात. तुम्ही तुमचे आजी आजोबा बघितले असतील, ते असे श्रिंक होतात, म्हणजे पुन्हा खूप बारीक होतात. त्याचा उल्लेख आहे इथे. फॉर हिज श्रँक अँड हिज बिग मॅनली व्हॉइस. जो असा दमदार मॅनली व्हॉइस असतो ना, जो आवाज असतो, तो कसा होतो? श्रिंक होतो, छोटा 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 होत जातो. दातामध्ये जबड्यामध्ये कवळी आलेली असते, खरे दात निघून गेलेले आहेत. टर्निंग अगेन टुवर्ड्स चाइल्डिश ट्रेबल अँड पाइप्स. म्हातारपणाला दुसरं बालपण असं म्हणलं जातं. पुन्हा एकदा जसं लहानपणी आपल्याला बोलता येत नसतं, जेव्हा बेबी बोलायला शिकतं नवीन नवीन, त्यावेळेला त्याच्या तोंडातनं काही शिट्ट्या वाजतात किंवा काहीतरी वेगवेगळे आवाज येतात. तसेच आजी आजोबांच्या अगदी वृद्धापकाळामध्ये पण असे ते बोलण्याचा प्रयत्न करतात. कवळी नसती तर त्यांच्या तोंडातनं वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे आवाज येतात, शिट्ट्या वाजतात आणि तुम्ही त्यांना हसता. And whistles, शिट्टी, and whistles in his sound has seen of all that ends this strange eventful history. आता आपण या इतिहासाच्या एंडकडे चाललेलो आहोत. आता कदाचित त्या व्यक्तीचा जो काही जे रोल त्याने प्ले केलेले आहेत, म्हणजे त्यांनी जी एंट्री घेतली, त्याच्यानंतरच्या आपण आता 7व्या स्टेजमध्ये आलेलो आहोत. आणि आता या 7व्या स्टेज नंतर त्याची काय होणार आहे? या जगातनं किंवा या स्टेजवरनं त्याची एक्झिट होणार आहे, त्याची डेथ होणार आहे. दॅट एंड्स दिस स्ट्रेंज इव्हेंटफुल हिस्ट्री. पण ही हिस्ट्री नुसती आहे का? प्लेन आहे का? नाही. म्हणजे काहीच घडलं नाही त्याच्या आयुष्यात असं आहे का? नाही. इट इज इव्हेंटफुल, फुल ऑफ इव्हेंट्स, फुल ऑफ इन्सिडेंट्स. तुम्ही पण तुमच्या घरी बघितलं असेल, आजी आजोबा त्यांच्या आयुष्यातले जुने जुने प्रसंग तुम्हाला नॅरेट करत असतात, कथन करत असतात, सांगत असतात. तर कुणाचंच आयुष्य असं प्लेन जात नाही. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी चांगल्या वाईट घटनांचं मिश्रण हे असतंच, घटना घडलेल्या असतात. इज सेकंड चाइल्डिशनेस अँड मोर ऑब्लिव्हियन. काय घडतं या वृद्धापकाळामध्ये? तर तो एक प्रकारचा चाइल्डिशनेस, म्हणजे जसं लहानपणी बालपणी आपण वागत असतो, खाऊसाठी हट्ट करतो, चॉकलेटसाठी हट्ट करतो. तुम्ही तुमच्या घरामध्ये बघितलं असेल, वृद्ध लोक सुद्धा बऱ्यापैकी ते लहान मुलांसारखेच वागत असतात. आणि विस्मरण, ऑब्लिव्हियन म्हणजे काय? तर विस्मरण. खूप मोठ्या प्रमाणावर विस्मरण त्यांचं होत असतं. समोरून गेलेला व्यक्ती त्यांना ओळखता येत नाही. काही वेळेला दुर्दैवाने ते आपल्या मुलामुलींना सुद्धा ते ओळखू शकत नाहीत. तर ही एक अनअवॉइडेबल स्टेज आहे, न टाळता येणारी अटळ अशी ही एक स्टेज बऱ्याच लोकांच्या जे या काळापर्यंत जगतात, 80 वर्षापर्यंत वगैरे, तर त्यांना ह्याला सामोरं जावं लागतं. सॅन्स टीथ, सॅन्स आईज, सॅन्स टेस्ट, सॅन्स एव्हरीथिंग. शेवटच्या या कवितेच्या लाईनमध्ये ते काय सांगतात आपल्याला ओळीमध्ये? सॅन्स म्हणजे विदाऊट, SANS. शेवटची अवस्था कशी आहे माणसाची? विदाऊट टीथ, विदाऊट आईज, म्हणजे कदाचित दृष्टी गेलेली आहे, दात नाहीच आहेत, कवळी आलेली आहे दातांच्या जागी, दिसत नाहीये, आंधळेपणा आलेला आहे. सॅन्स टेस्ट, खाल्लेल्या त्याची चव कळत नाहीये. म्हणजे हळूहळू आपले जे काही सेन्सरी ऑर्गन्स आहेत, आपले जे संवेदना आपल्याला पोहोचवणारे काही आपले ऑर्गन्स आहेत, आपले अवयव आहेत, ते आता आपली साथ सोडून चाललेले आहेत. म्हणजे हळूहळू आपला जो काही प्रवास आहे, तो प्रवास आता आपल्या मृत्यूशय्येकडे चाललेला आहे. सॅन्स एव्हरीथिंग. माणूस येतानाही रिकाम्या हाताने येतो आणि तो जातानाही रिकाम्या हाताने येतो. आपण आपली काही बॉडी सुद्धा आपण वर घेऊन जात नाही, बाकीच्या गोष्टी तर सगळ्या इथेच राहणार आहेत. तर अशा प्रकारे माणसाच्या आयुष्यातल्या 7 स्टेजेस विलियम शेक्सपियर यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांगितलेल्या आहेत. आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की अरे एवढ्या 200-300 वर्षानंतर, 400 वर्षानंतर आपण विलियम शेक्सपियर आज वर्गामध्ये शिकतोय, किंवा मॅडम आम्हाला म्हणतात की अरे वाचा तुम्ही लिटरेचर वगैरे, किंवा तुम्ही सामान्य वाचकांचा विचार केला तरी देखील का वाचलं पाहिजे, किंवा सगळ्या जगातलं लिटरेचर का वाचलं पाहिजे? तर
ते एकच प्रकारची फिलॉसॉफी, एकच प्रकारचं तत्वज्ञान, जीवन कसं जगायचं किंवा जीवन काय असतं, याची उत्तरं आपल्याला बऱ्याच वेळेला मला तरी सापडतात कवितांमध्ये किंवा लिटरेचरमध्ये, साहित्यांमध्ये, नाटकांमध्ये, नॉव्हेल्समध्ये मला सापडलेली आहे. त्याच्यातलं ही एक उत्तम कलाकृती विलियम शेक्सपियरची आज मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये 7 स्टेजेस सांगितलेले आहेत. इन्फंट, स्कूल गोईंग बॉय, चाइल्डहुड, लवर किंवा हस्बंड, सोल्जर, जस्टिस, बिगिनिंग ऑफ ओल्ड एज आणि ओल्ड एज. तुम्ही बघा, देवाने ही सृष्टी निर्माण केलेली आहे. आपल्याकडे भारतामध्ये देखील असंच म्हटलं जातं की देवाने ही सृष्टी निर्माण केलेली आहे, आपल्याला इथे पाठवलेलं आहे. त्याच्या कृपेने, दयेने आपल्याला मानव जन्म मिळालेला आहे. आपल्याला काही ना काहीतरी आपल्या कर्मानुसार, पूर्व संचितानुसार आपल्याला काही रोल्स मिळालेले आहेत आणि आपल्याला या छोट्या स्पॅनमध्ये, कुणाचंच आयुष्य खूप मोठं नाही, या छोट्या कालावधीमध्ये आपल्याला ते सगळे रोल्स उत्तमरित्या निभावून न्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आज विलियम शेक्सपियर यांची ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज हा एक जो मोनोलॉग होता, जो नंतर आता कविता म्हणून प्रसिद्ध आहे, ॲज यू लाईक इट या नाटकातला, तर त्याचा अनुवाद किंवा त्याचं रसग्रहण करण्याचा आज आपण प्रयत्न केला. मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला सगळ्यांना हे मी जे काही आत्ता सादरीकरण केलं किंवा जे काही सांगितलं कवितेबद्दल ते तुम्हाला नक्की आवडलं असेल आणि विद्यार्थ्यांना त्याचा परीक्षेसाठी, अभ्यासासाठी नक्कीच उपयोग होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. थँक्यू.